आणि जीवाभावाची किल्ली गोळा केली माणसं ते प्रत्यंतर आहे. मी त्या सगळ्यांचा आभारी आहे. विशेषतः माझे मित्र भयासाहेब माने, युवराज पाटील, सगळे प्रमुख नेते मंडळी त्यांनी ती परिस्थिती हाताळली. कारण एखादा जरी कुठला प्रसंग चुकीचा घडला तरी सहानुभूती जात असते. शेवटी मी मुंबईमध्ये सुद्धा सांगितलं की सरकारी जे अधिकारी आहेत ते कुणाला तरी सांगण्यावर आलेले असतात. त्यांचा काही दोष नसतो. ती बेचारी नोकरी करत असतात. म्हणून त्यांना कसलं काही त्रास होता कामा नये याची मी फार बारकाईनं काळजी घेत होतो. ज्या ज्या वेळेला ते आत येण्याचा प्रयत्न केला त्यावेळा किंवा बाहेर त्यावेळा मी आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना सांगतो की त्याला सांभाळा लोकांना. कारण मॉब जमला की मॉब कोणाच्या हातात जात नाही. आणि म्हणून आपल्याला कसलंही असं न करता त्या सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करणे आपलं काम आहे. तुम्ही घरच्या लोकांशी त्यानंतर आल्यानंतर संवाद साधला असाल, त्या दिवशी नेमकं काय घडलं, घरच्या लोकांशी ते अधिकारी कशा पद्धतीने वागले आणि अधिकाऱ्यांच्या हाती नेमकं काय लागलं नाही? काय हाती काय लागलं ते सांगू शकतील. तर त्यामध्ये आपण काय बोलणं बरोबर नाही. परंतु काय होते कधी आणि कुठेही मी अनेक वेळेला बघितलं, म्हणजे बाकीच्या ठिकाणी छापे पडले आमच्यात हे पहिले 2 तास सोडल्यानंतर ते सगळ्या घरातली कुटुंब समेतच फार म्हणजे त्यांचं संबंध चालले जातात. ते काही त्रास वगैरे काही देत नाही. पण हेतू पुरस्कार वारंवार मुश्रीफ साहेबांनाच का टार्गेट केलं जाते? काय नेमकं त्याच्या मागे कोण आहे? ठीक आहे, आता आज ते बोलणं बरोबर नाही. मी सगळा खुलासा जो आहे माझ्या आरोपांचा मी त्या दिवशी मुंबईत केलेला आहे. पण हसन मुश्रीफ यांचं काउंटडाऊन सुरू झालं अशा ते पद्धतीने ठीक आहे ना. ते आता ते 5 वर्ष झाले चालू आहे ना. ठीक आहे, आता त्यावर आज काय नाही बोलणार मी. अंबाबाईला पण किरीट सोमय्या येणार आहेत दर्शन घेण्यासाठी. काय याच्यावरती आपलं? तर येऊ देत ना. आणि मी तरी माझ्या लोकांना आवाहन करेन त्यांनी येऊन अंबाबाई दर्शन घेऊन जावं, माझ्या कामाची वास्तविक माहिती घ्यावी, माझं सार्वजनिक जीवन कसं आहे तपासावं, ही सुद्धा मी त्यांना विनंती करेन. आणि कुणी आमचे कार्यकर्ते तिकडे जाणार नाहीत, फिरकणार नाहीत असं मी कळकळीचं आवाहन त्यांना करतो. खरं तर बदनामीचा दावा तुम्ही त्यांच्यावरती टाकला होता, तो चालू आहे. पुढं त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीची कारवाई होते आणि किरीट सोमय्या वारंवार तुमच्या विरोधात बोलतात. खरं तर त्यांनी ट्विट सुद्धा 1 जानेवारीला केलं होतं. त्या ट्विटमध्ये तुमचं नाव होतं. आता संपूर्ण खुलासे मी केलेले आहेत. त्यांनी जे आरोप केलेले होते त्याचे सगळे खुलासे केलेले आहेत. आता आपल्याला पुन्हा कधी डिवचून पुन्हा काय आता वाद करायचा नाही. मी काय आहे ते सगळे जनतेला माहिती आहे. पण खुली किताब आहे. पण तुमचे कार्यकर्ते वारंवार समरजित राजेंच्यावरती आरोप करतात, त्यांच्याकडूनच हे सगळे कृत्य होत असल्याचा आरोप. नाही, मी त्याविषयी मुंबईमध्ये सुद्धा सांगितलं की त्यांचा जो दीपक मंगळ म्हणून सातत्यानं मुंबई दिल्लीमध्ये त्यांच्यावर जातो त्यानं 4 दिवसापूर्वी आमचे माजी नगराध्यक्ष आहेत त्याला सांगितलं होतं की बाबा आम्ही मुंबई दिल्लीमध्ये सगळं जाऊन भेटून आलेलो आहे, आता मुश्रीफ साहेबांच्या घरावर धाड पडणार आहे हे सांगितलं होतं 4 दिवस आधीच. ईडीची धाड किंवा छापा पडल्यानंतर पै पाहुणे शेजारी सुद्धा येत नाहीत. 12 तास 20,000हून अधिक कार्यकर्ते थांबून होते. तुम्ही बोललायत पण तरी सुद्धा मी त्यांचा अतिशय आभारी आहे. माझ्यावर प्रेम व्यक्त करणारे जे लोकांनी येऊन इथं मला आमच्या कुटुंबियांना धीर दिला त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. ईडीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ खचून गेलेत किंवा पुन्हा आक्रमकपणे ते नाही 5 वर्षापूर्वी असं झालंच होतं ना. इन्कम टॅक्स छापा पडला होता, आरवशीने चौकशी केली होती, आता ही 3री आहे. खचून जाण्याचा सवाल काय? आता मला एक सांगा, जे मी काही चुकीचं केलं नसेल तर मला खचायचं काय संबंध आहे? त्यांना काय असेल ते आपण त्यांना उत्तर देत राहू. थँक्यू, आभारी आहे. नाही आज सकाळपासून लोकांची रीग लागली आहे तर आम्ही भेटतो. तर ईडीची धाड पडल्यानंतर कागलमधल्या आपल्या निवासस्थानी येऊन हसन मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते. यानंतर एक मोठी बातमी पाहूयात. अपघाताची बातमी आहे. सिन्नर शिर्डी मार्गावरती आज पाथरेजवळ भीषण अपघात घडला. ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली आणि ईशान्येश्वर मंदिराजवळ झालेल्या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर जखमींची संख्या अधिक असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. अपघात झाला त्यावेळी ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी झोपलेले होते असं सांगण्यात येत आहे. सिन्नर शिर्डी मार्गावरती
एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झालाय. 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अतिशय भीषण हा अपघात. खासगी ट्रॅव्हल्स पूर्णपणे उलटलेली दिसते. अनेक प्रवासी अपघातामध्ये गंभीर जखमी झालेत. ईशान्येश्वर मंदिराजवळ हा अपघात झाला. सिन्नर शिर्डी मार्गावरती पाथरेजवळ हा ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत. हरीश, किती वाजण्याच्या सुमारास अपघात झाला? बस कुठून कुठे जात होती, ट्रक कुठून कुठे जात होता आणि कशामुळे झाला अपघात? अजक्ता साधारण पहाटे 3 वाजेच्या दरम्यानची ही घटना आहे आणि ही जी लक्झरी बस आहे ही मुंबईहून शिर्डीकडे साई भक्तांना घेऊन निघालेली होती आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार उल्हासनगर आणि ठाणे परिसरातून साधारण 15 बस शिर्डीकडे निघालेल्या होत्या आणि त्यातल्या ही एका बसला अपघात झालेला आहे. शिर्डी जवळून पाथरे हे गाव जे आहे 20 किलोमीटरवरती आहे सिन्नर तालुक्यामध्ये, जिथे पहाटेच्या दरम्यान हा अपघात घडलेला आहे आणि महामार्गाचं काम सुरू असल्यानं एकेरी वाहतूक त्या ठिकाणी सुरू होती आणि प्रत्यक्षदर्शी जे आहेत यांच्या म्हणण्यानुसार लक्झरीचा जो वेग होता तो प्रचंड वेगात तो चाललेला होता आणि अशा वेळी समोरून येणाऱ्या ट्रकवरती जाऊन तो थेट धडकलेला आहे, ज्यामध्ये बस आणि ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे, ज्यामध्ये 10 जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची आपल्याला माहिती मिळते आहे, ज्यामध्ये 7 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. अनेक जण यामध्ये गंभीर जखमी आहेत, ज्यांना सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालय असेल किंवा खासगी रुग्णालय असेल या ठिकाणी दाखल केलेलं आहे. त्याचबरोबर शिर्डीतील साईबाबा रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. अनेक जखमींवरती उपचार सुरू आहे आणि या अपघातामध्ये आणखी देखील मृतांचा आकडा वाढण्याची चिन्ह आहेत. बरं हरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. अपडेट आपण घेत राहूच. आता तरी 10 जणांचा मृत्यू झाला या भीषण अपघातामध्ये अशी माहिती मिळते. सिन्नर शिर्डी मार्गावरती झालेला हा भीषण अपघात. पुढची बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आता फक्त ईडीच नाही तर इतर संस्थांकडून सुद्धा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ईओडब्ल्यू, आयकर विभाग, कॅग अशा 4 विभागांच्या नोटिसा आल्या आहेत. गेल्या आठवड्यामध्ये ईओडब्ल्यूच्या नोटिशी आल्याची माहिती मिळाली आणि या आता ईडीला माहिती देण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असतानाच या नोटिसांमुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत. कोविड काळामध्ये दिलेल्या कंत्राटांबद्दल त्यांची चौकशी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. विविध कंत्राटांसंदर्भात प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कोणकोणत्या संस्थांकडून आता चौकशी होणार आहे मुंबई महानगरपालिकेत? खरं तर गेल्या आठवड्यातच या सगळ्या नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी काल ईडीनंच नोटीस बजावलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या आठवड्यातच ईओडब्ल्यूला कागदपत्र सादर करण्यात आलेली आहे आणि आता ईडीला कागदपत्र सादर करण्याची प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू होणार आहे. एकूणच जर आपण बघितलं तर इकॉनॉमिक ऑफेन्सिव्ह, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, कॅग आणि अशा या 4 विभागांकडनं किंवा 4 संस्थांकडनं मुंबई महानगरपालिकेची आता चौकशी केली जाणार आहे. कोविड काळामध्ये जे कंत्राट देण्यात आलेले होते, मग ते विकास कामांचे असतील किंवा कोविडशी संबंधित कंत्राट असतील, या संपूर्ण कंत्राटाची चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी कॅगला असं सांगण्यात आलेलं होतं किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं असं बोललं गेलेलं होतं की पॅन्डेमिक अंतर्गत हे सगळे देण्यात आलेले आहेत. तो काळ पॅन्डेमिकचा काळ होता आणि त्यामुळे कोविडच्या संदर्भात देण्यात आलेले जे काही कंत्राट आहे त्याची चौकशी करता येणार नाही. परंतु त्याच प्रकरणांमध्ये आता या नोटिसा बजावलेल्या असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार हे जवळपास 100% दिसून येते. प्रणाली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मुंबईतल्या बहुचर्चित वरळी, नायगाव आणि नामोजोशी मार्ग इथल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या नामांतरणाचा वाद आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार असताना या 3ही पुनर्विकास प्रकल्पाचं नामांतरण झालं होतं किंवा नामकरण झालं होतं. मात्र वडाळा विधानसभेचे भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी कॉम्प्लेक्स नाव देण्याची मागणी केली. त्यामुळे येत्या काळात नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे आणि हा पुनर्विकास नव्या वादात अडकण्याची देखील शक्यता आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते तसंच माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खेडमधल्या नांदगावमध्ये जाहीर सभा घेतली आणि या सभेतून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती टीकेची झोड उठवली. तर माजी मंत्री अनिल परब यांना बेडूक म्हणून संबोधलं. शिवाय त्यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर देखील निशाणा साधला. एवढ्यावरतीच रामदास कदम थांबले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती सुद्धा टीका केली. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बेमानी कोणी केली असेल तर उद्धव ठाकरेंनी बेमानी केली. बेमानी आम्ही नाही केली, गद्दारी आम्ही नाही केली. 52 वर्ष पक्षामध्ये काम केलंय, अनेक पोलीस केसेस घेतल्यात, 10 वेळेला जेल भोगले पक्ष उभं करण्यासाठी. पण जे कटकारस्थान आम्हाला संपवण्यासाठी जे उद्धव ठाकरेंनी केलंय, एक दिवस दूध का दूध पाणी का पाणी होईल. मी बोलणार आहे, पुष्कळ बोलणार आहे. काय म्हटलं जयंत पाटील, ही आता आमच्यासोबत शिवसेना आहे, राष्ट्रवादी शिवसेना आहे. जे पोटात होतं ते पोटात आलं त्यांच्या. आणि म्हणून बांधवानो, उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांची शिवसेना ही शरद पवारांकडे सोनिया गांधीला घाण ठेवले, घाण. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि 2.5 वर्ष त्या चार भिंतीच्या आतमध्ये मातोश्रीमध्ये बसून झाले. उभं अख्खं आयुष्य शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत संघर्ष केला आणि शिवसेना मोठी केली. त्या शरद पवारांच्या मांडू जाऊन बसताय तुम्ही. खोका विषय मी बोलणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये खोका हा विषय घेऊनच मी बोलणार आहे. उद्धवजी, चिंता करू नका तुम्ही. पुढची बातमी, फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप्स यंदा भारतामध्ये हैदराबादमध्ये पहिल्यांदाच होणार आहे आणि या स्पर्धेचा काउंटडाऊन सोहळा मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथे पार पडतोय. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित आहेत. या सोहळ्यामध्ये जनरेशन 2 ही स्पोर्ट्स कार सुद्धा लॉन्च करण्यात आली आहे. मेरे ख्याल से 11 तारीख को होने वाला है, लेकिन मैंने इनको कहा है, अनिल जी को और गडकरी साहब को भी कहा है कि मुंबई में भी रेस होनी चाहिए और उसके लिए समृद्धि, बाला साहेब ठाकरे समृद्धि हाईवे एकदम सबसे इस रेस के लिए इतना स्मूथ है. ऐसा अनिल जी, ये रेस आपकी जो है अभी शुरू होएगी, लेकिन हम लोग ने भी एक रेस खेली थी 6 महीना पहले 30 जून को. उस रेस में भी हम लोग जीत गए और उसी तेजी से हम लोग इस राज्य को आगे बढ़ाने की कोशिश कर रहे हैं. तर गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी सुरू असलेला कार्यक्रम आहे, तिथे मुख्यमंत्री बोलतायत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित आहेत. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी टॉप 18 न्यूजमध्ये. एमपीएससी परीक्षेचे परीक्षार्थी परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे आज राज्यव्यापी आंदोलन करतायत. एमपीएससीनं नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी परीक्षार्थींची मागणी आहे. म्हाडामार्फत राबवण्यात येणारे प्रकल्प गतिमान होण्यासाठी त्यांना दिलेले वाढीव अधिकार अवघ्या 4 महिन्यात परत घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय. 50 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या कोणत्याही कामांसाठी सरकारची पूर्व मान्यता घेण्याचं बंधन म्हाडावर असणार आहे. राज्यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20,000पेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली. लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महिला बचत गटांना बँकांनी प्राधान्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं असं आवाहन ग्रामविकास विभागानं केलं आणि या आर्थिक वर्षात 5,000 कोटींपेक्षा जास्त पतपुरवठा करून राज्य प्रथम क्रमांकावरती घेऊन जाण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन बँकांना करण्यात आलंय. राज्यातील ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळणार आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2,551 किलोमीटरच्या रस्त्यांना मान्यता दिली आणि सुमारे 2,040 कोटी रुपयांच्या रस्त्यांना केंद्रीय ग्रामविकास विभागाकडून मान्यता मिळाली आहे. दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून राज्यामध्ये 1,40,000 कोटींची गुंतवणूक आणण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला आणि त्यासाठी 20 उद्योग समूहांसोबत राज्य सरकार सामंजस्य करार करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या परिषदेच्या माध्यमातून राज्याचा विकासाचा आराखडा मांडणार आहेत.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांचा मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलंय. या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या 7 तारखेला होणारं वेतन अद्यापही मिळू शकलेलं नाही आणि त्यामुळे एसटीचे 90,000 कर्मचारी वेतनाविनाच आहेत. या संदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं न्यायालयाचं आव्हान केल्याप्रकरणी एसटी महामंडळाला नोटीस बजावली आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया अखेर आजपासून सुरू होतीये. पदाच्या तब्बल 910 जागांसाठीची ही भरती होणार आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत भरती सुरू राहील. त्र्यंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांसाठी खुलं झालंय. त्र्यंबकेश्वर मंदिर 5 जानेवारीपासून संवर्धनाच्या कामासाठी बंद होतं. मात्र आता भाविकांना त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेता येणार आहे. भंडाऱ्याच्या उमरी इथल्या उमरेड करांडला अभयारण्यामध्ये पर्यटकांना वाघानं दर्शन दिलं. एका पर्यटकानं ही दृश्य मोबाईलमध्ये कैद केली आहेत. बिहारमधील सीतामढी इथे लोकवस्तीमध्ये वाघ दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. वाघानं रात्री 2 घोड्यांची शिकार केल्याची सुद्धा माहिती मिळते. प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली. खालिस्तान टायगर फोर्सचा दहशतवादी अर्शदीप डल्लाचा साथीदार नौशाद आणि जग्गा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून अटक करण्यात आलेला दहशतवादी नौशाद हा हरकतुल अन्सारशी संबंधित असल्याचं समोर आलंय. दिल्लीतील कंजवाला प्रकरणी गृहमंत्रालयानं कठोर कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पीसीआर व्हॅनच्या पोलिसांना निलंबित करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चीनच्या शांघाय शहरामध्ये एक कार चालक थेट हॉटेलमध्ये शिरला. कार थेट हॉटेलमध्ये चालवत त्यानं सामानाची तोडफोड केली. लॅपटॉपची चोरी झाल्यामुळे नाराज झालेल्या या कार चालकानं हे आततायी पाऊल उचललं. चीनच्या ग्वांगझू शहरामध्ये एका भरधाव कारनं अनेकांना धडक दिली. या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. ही कार सिग्नल तोडून रस्ता ओलांडणाऱ्यांना चिरडत पुढे निघून गेली. तैवान इथल्या एका विमानामध्ये पॉवर बँक फुटल्यामुळे एकच गोंधळ माजला. पॉवर बँक फुटल्यामुळे लागलेल्या आगीमध्ये 2 व्यक्ती जखमी झाल्यात. हे विमान तैवान इथून सिंगापूरला जात होतं. आफ्रिकी देशांमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढताना दिसतोय. चीननं आफ्रिकी देशांमध्ये शस्त्रांचा पुरवठा सुरू केलाय. तसंच आफ्रिकन देशांमध्ये चीननं आपली खासगी सैन्य सुद्धा तैनात केल्याची माहिती मिळते. आणि आता एक सविस्तर बातमी. नांदेडमधून जिल्ह्यातल्या धर्माबाद इथे शहरामध्ये एका वाहन चालकानं आरटीओला वैतागून अंगावरती डिझेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. मारुती चिखलेकर असं वाहन चालकाचं नाव असून आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या समक्षच त्यानं स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून घेतलं. वारंवार वाहनांची होणारी तपासणी आणि त्यानंतर करण्यात येणाऱ्या दंडामुळे हा वाहन चालक त्रस्त झाला होता आणि त्यानं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांनी त्याला अडवलं आणि त्यामुळे अनर्थ टळला. नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद शहरामध्ये एका वाहन चालकानं आरटीओला वैतागून अंगावरती पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. मारुती चिखलेकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे. आरटीओच्या अधिकाऱ्याच्या समोरच त्यानं स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतलं. वारंवार वाहनांची तपासणी केली जाते आणि त्यानंतर दंड आकारला जातो आणि त्यामुळे वाहन चालक त्रस्त आहेत आणि त्यातूनच या एका वाहन चालकानं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत आहेत. मुजीब, हा अजब प्रकार नांदेडमध्ये धर्माबादमध्ये पाहायला मिळाला, काय सविस्तर? सध्या आरटीओ कडून म्हणजे वाहन तपासणी मोहीम सुरू आहे आणि या तपासणी दरम्यान ज्या वाहनांची कागदपत्र व्यवस्थित नसतील तर त्या वाहनधारकांवरती दंडात्मक कारवाई देखील केली जाते. अशाच पद्धतीने धर्माबाद शहरामध्ये वाहन तपासणी सुरू होती आणि हा जो युवक आहे तो या नेहमीच्या कारवाईला कंटाळलेला होता. यापूर्वी देखील या युवकावरती 2-3 वेळा आरटीओ आणि पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे या कंटाळलेल्या या
उच्च शिक्षित तरुणाने अशा पद्धतीने ते आरटीओलाच धारेवर धरलं. कारवाई जर केली तर मी आत्महत्या करेन अशा पद्धतीची धमकी त्यानं दिली आणि आपण पाहतो की स्वतः एका डब्यामध्ये पेट्रोल आणून त्यानं स्वतःवरती ओतून घेतलं. स्थानिक तिला गर्दी जमली होती, त्यांनी त्या युवकाला अडवलं, त्यामुळे अनर्थ टळला आणि त्या युवकाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे तिथं आपण पाहतो की आरटीओ अधिकारी देखील तिथून पळून गेले. मुजीब, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मात्र वाहनांची तपासणी होते, कर आकारला, दंड आकारला जातो आणि म्हणून एका वाहन चालकानं स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतूनच आरटीओ अधिकाऱ्यांसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुढची बातमी आहे यवतमाळ मधल्या वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयामध्ये MBBSच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. वसतिगृहातल्या खोलीमध्ये तिनं गळफास लावून घेतला आणि ही घटना लक्षात येताच तिला खाली उतरून रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. तिच्यावरती सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असून या घटनेबाबत रुग्णालयामध्ये कमालीची गोपनीयता बाळगली जाते. अधिकृतपणे माहिती देण्यास कुणीही तयार नाही. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यामागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. परीक्षेच्या टेन्शनमुळे हा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. शहर पोलिसांचा तपास सुरू आहे आणि 5 जानेवारीला शिकाऊ डॉक्टरवरती चाकू देखील हल्ला झालेला होता. यवतमाळमधला शिकाऊ डॉक्टरांच्या बाबतीतला हा दुसरा प्रकार म्हणावा लागेल. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत. भास्कर, 5 जानेवारीला एका शिकाऊ डॉक्टरवरती चाकूचा हल्ला झाला होता. त्या सुद्धा दहशतीमध्ये आहेत हे सगळे शिकाऊ डॉक्टर आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न या शिकाऊ डॉक्टर तरुणीचा, त्याबद्दल काय? श्वेता, यवतमाळचं जे मेडिकल कॉलेज आहे किंवा शासकीय वसंतराव नाईक महाविद्यालय आहे हे वादाच्या भोवऱ्यात सध्या सापडलेलं आहे. कारण या ठिकाणी ज्या काही वारंवार घटना अशा प्रकारच्या घडतात, याच रुग्णालयाच्या परिसरामध्ये काही दिवसापूर्वी एका रुग्णाने सुद्धा 2 डॉक्टरांवर हल्ला केला होता. सुदैवाने ते दोन्ही डॉक्टर यातून बचावले. मात्र आता आज जो प्रकार हा उघडकीस आलेला, एक द्वितीय वर्षाची महिला शिकाऊ डॉक्टर आहे, तिने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केलेला. आत्महत्येचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे. परंतु हा संपूर्ण प्रकार एकंदरीत समाज मन सुन्न करणारा आहे. कारण विद्यार्थी जे आहे ते बाहेर गावून या ठिकाणी शिकायला येतात आणि त्यांच्यावर दडपण असेल किंवा मग अजून जर कुठला जर त्रास असेल, त्या त्रासापायी जर समजा अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर हा चिंतेचा विषय आहे. एकंदरीत या ठिकाणी प्रशासनानं आता लक्ष देणं गरजेचं आहे. काही दिवसापूर्वी याच ठिकाणी रॅगिंगचं सुद्धा एक प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यावेळेस सुद्धा शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनानं कमालीची गुप्तता पाळली होती आणि आज हा जो प्रकार घडलेला आहे यानंतर सुद्धा या ठिकाणी कमालीची गुप्तता शासकीय रुग्णालयाकडनं पाळण्यात येत आहे. आणि याच एवढंच नव्हे तर जे प्रसार माध्यमाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी जाण्यास मज्जाव करतात किंवा कुठलं चित्रीकरण जर करायचं असलं तर ते सुद्धा या ठिकाणी मनाई करण्यात येत आहे. अशा प्रकारचं या ठिकाणचं वातावरण आहे आणि त्यामुळे पालकवर्गामध्ये भास्कर, म्हणजे कुठेतरी संशयास्पद दिसतंय की स्पष्ट कारण का सांगितलं जात नाहीये या तरुणीच्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाचं. यानंतर पुढची बातमी आहे भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राजपथावरती देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबतच भव्य परेड सुद्धा पाहायला मिळेल. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित असतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संचलनाची मानवंदना स्वीकारतील. नवी दिल्लीमध्ये सकाळच्या धुक्यामध्ये भारतीय लष्करी जवान आगामी प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या तयारीसाठी तालीम करतायत. भारतीय सैन्य दल, नौदल आणि हवाई दलाच्या पथकांची जोरदार तालीम सध्या राजपथावरती पाहायला मिळते.